काम फिरते ते एक नंबर ओके आहे. आणि जरा वरती घे आशू, जरा वरती घे, उलटं घे, जरा उलटं घे बघूया. नाहीतर घे पूर्ण फिरून घ्या, घे फिरून. हा पिस्टन दाखवायचा आहे मला. ह्या पिस्टनची कंडिशन बघा कशी. एक सेकंड, बस. हा बघा, हा पिस्टन इथं वितळला आहे. सुंदर वातावरण आहे. आरवलीच्या घाटामध्ये आहे मी. एक गाडीसाठी कॉल आला. ही इकोस्पोर्ट आहे, मुंबईवरून मालवणला चाललेली गाडी ओव्हरहीट झाली आणि एवढी ओव्हरहीट झाल्या की ती आता चालूच होत नाही आहे आणि टॅपेटकोरमध्ये पाणी आलेलं आहे. याचाच अर्थ हेड गॅस्केट गेलेला आहे, इंजिन सीस असेल. त्यांचं म्हणणं असं आहे की गाडीचा सिग्नलच दाखवला नाही आणि मुंबईतून येताना काही सिग्नल नाही आहे, फक्त अचानक गाडी गरम झाली आणि बंद पडली. आता थोडंसं शेअर करू इच्छितो तुमच्यासोबत की असं कसं होते. थर्मोस्टेट जो असतो ना, जो सेन्सर असतो, त्याच्यामध्ये प्रयत्न करणार मी थोडे तुम्हाला फोटोज लावायचा समजावण्यासाठी. त्या थर्मोस्टेटला जर पाणी लागलं नाही तर तुम्हाला सिग्नल येणारच नाही, कारण वाफेचा स्पर्श होत नसतो थर्मोस्टेट सेन्सरला आणि मग गाडी एकदमच गरम होते आणि बंद पडते. मग आपल्याला कळणार कसं की गाडी गरम होते. गाडी ज्यावेळा ओव्हरहीट होऊ लागते ना, त्यावेळा गाडीचं हंटिंग वाढते आणि गाडीचा पिकअप कमी होतो. गाडी पांढरा धूळ मारते, कारण पाणी पिस्टन टॉपवर जळत असतं. परत AC बंद पडतो. ज्यावेळा असे सिम्पटम्स तुम्हाला दिसतील, तुम्ही लगेच थांबलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की पाणी आहे का नाही, फॅन चालतो का नाही. पाणी जर नसेल तर ते पाणी कुठून जाते. थोडंसं तुम्ही ही माहिती ठेवून, अनुभवाच्या जोरावरती जर थोडीशी माहिती घेऊन तुम्ही हे काम केला तर तुमचा मोठा खर्च वाचू शकतो. छोटंसं लिकेज बंद करून तुम्ही तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचू शकता. पण त्यासाठी महत्त्वाचा आहे अनुभव, आणि अनुभवातूनच माणूस शिकत असतो. या सल्ल्यानं लोक शिकत नाही आहेत, यांना गांभीर्याने घेत नाही आहेत. तर ही माझं काम आहे तुम्हाला सांगणे की गाडी ओव्हरहीट झाल्यानंतर असे प्रॉब्लेम्स येतात. लगेच आपण तपासलं पाहिजे की काय होते. चला, गाडी वर्कशॉपला घेऊन चाललो आहे. त्यांना गाडी उघडल्यानंतर हेड कळेलच, त्याचाही व्हिडिओ बनेल इकोस्पोर्टचा. आता हेड उचलायची वेळ आलेली आहे. बघूया आतमध्ये एवढं लिकेज होतं तर पिस्टनची कंडिशन काय आहे. जरासा आसिफभाई हेड जरा उलटा करा, असा जरा उलटा करा. बघा ही कंडिशन आहे हेडची. फार हे म्हणजे हेड गॅस्केट पूर्ण जळाले. हे बघा, हे पूर्ण जळाले आणि इथून 1, 2, 3 जागेवरून पाणी लिकेज झालं. ठीक आहे आसिफभाई, घ्यायला बाहेर. आता बघूया पिस्टनची कंडिशन काय आहे आपल्या. 1 वर्षापूर्वी आपण एक फोर्ड एस्पायरचं इंजिन केलं होतं आणि त्याला चांगले यूट्यूबवरती व्ह्यूज मिळाल्यात, जवळजवळ लाखाच्या आसपास आहेत. हे बघा, हेड गॅस्केट जळून खाक झाले सगळं. आणि आता मी जरा लाईट लावतो. हे बघा, इथून सगळं पाणी लिकेज झालं. आसिफभाई दाखवतात बघा हे. हां, अच्छा, चला. आता यांनी एवढी ओव्हरहीट केल्या का गाडी की प्रमाणाच्या बाहेर. आता मी लाईट लावतो म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. हे बघा, हा पिस्टन एवढा सीज झाला आहे की प्रमाणाच्या बाहेर. हा बघा 3 नंबरचा पिस्टन अति म्हणजे ओव्हरहीट एवढं झालं आहे ते की स्लीव वितळला आहे त्याचा. हा स्लीव वितळलेला आहे. हा एक ठीक आहे. आता 1 नंबर जरा फिरून बघूया कसं होतं ते. तुमच्या लोकांना फरक कळत असेल. हा 2 नंबरचा स्लीव बघा कसा आहे आणि हा 3 नंबरचा बघा कसा आहे. आता आपण 1 नंबरनं 2 नंबरही चेक करूया. मग याच्यावर आपण चर्चा करू की अशा परिस्थितीमध्ये कसं काम केलं पाहिजे जेणेकरून गाडीच्या मालकाला आणि मेकॅनिकच्या नावाला दोघांनाही नुकसान होणार नाही. आता महत्त्वाचा मुद्दा हे का झालं, मी कार ओनरला सांगितलं होतं की मी शोधून काढणार का झाले. हा वॉटर पंप आहे ना, हा लीक होता आणि ज्यावेळी मुंबईच्या त्यांनी मेकॅनिकने पाहिलं, त्यांची चूक नाही आहे, त्यावेळी ते लिकेज नव्हतं झालं. पण जेव्हा रनिंगमध्ये गाडी चालली, स्पीडनं पळाली, त्यावेळेला लिकेज जास्त झालं. 1 नंबरकडे जाऊया, बघूया 1 नंबरची कंडिशन काय आहे ती. फ्लॅश ऑन करतो मी. इंजिन खूप जाम फिरते ते. 1 नंबर ओके आहे. आणि जरा वरती घे आशू, जरा वरती घे, उलटं घे, जरा उलटं घे बघूया. नाहीतर घे पूर्ण फिरून घ्या, घे फिरून. हा पिस्टन दाखवायचा आहे मला. त्या पिस्टनची कंडिशन बघा कशी. 1 सेकंड, बस. हा बघा, हा पिस्टन इथं वितळला आहे आणि वितळल्यामुळं हे बघा, हे दिसलं तुम्हाला. हे बघा, हा पिस्टन वितळला इथं आणि त्याच्यामुळंच पाणी सगळं इथून खाली ऑइलमध्ये गेलेलं, इनटेक मॅनिफोल्डमध्ये आलेलं. चला ठीक आहे. वॉटर पंप लीक झाला, त्यांना कळालं नाही आणि पाणी गेल्यानंतर वाफ जरी
सेन्सरला लागली तरीही सिग्नल देत नाही, कारण लिक्विडमध्ये तुमच्या पाणी टच झालं तरच तुम्हाला सेन्सर दाखवणार. बाकी 3 नंबरच मला सीज वाटतो आहे. 4 नंबरची, 3 नंबरची, 1 नंबरची, 2 नंबर आणि 4 नंबर पिस्टन सीज नाही आहेत, पण बदलताना 4ही बदलायला लागतील. आता चर्चा करूया की काय केलं तर फायद्यात राहील मालक आणि मेकॅनिकचं नाव. आता हेड गॅस्केट घालून गाडी चालू होणार नाही, कारण ज्या वेळेला ॲल्युमिनियमचा हेड आऊट होतो तर ह्याला ब्लॉक ही ॲल्युमिनियमचंच आहे, ब्लॉक ही आऊट होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 नंबर पिस्टन कामच करणार नाही आहे, कारण तो मेल्ट झाला आहे स्लीवसोबत. आता मी मालकांना एस्टिमेट पाठवणार त्याचं आणि मग त्यांच्याशी चर्चा करणार, त्यांना समजावून सांगणार की फक्त हेड गॅस्केट जर घालायचं असेल तर ते आपण घालून देणार नाही आहे, कारण आपण आता घालूनही देऊ ती गाडी चालू होणारच नाही. पहिली गोष्ट, काही करून समजा चालू केलीही जरी एखादा पिस्टन बदलून, तरी ते इंजिन एवढं ओव्हरहीट झालं आहे की त्याचे इंटेक मॅनिफोल्डही वितळलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की चालवणाऱ्यानं गाडी कशी चालवली असेल, त्याला कितपत अनुभव असेल. लोक शेफारतात, मोठ्या मोठ्या शेखी मारतात की आम्ही असे ड्रायव्हर आहोत, आम्ही तसे ड्रायव्हर आहोत. गाडी एवढी जर ओव्हरहीट होईपर्यंत जर ड्रायव्हरला कळत नसेल तर मग तो वाहक नव्हे, तो ड्रायव्हर नव्हे. आता कोणाचं नाव घ्यायची गरज नाही आहे. असो, ठीक आहे, इंजिन ओव्हर केलेलं कधीही चांगलं, पण कंपनीपेक्षा नक्कीच कमी पैशामध्ये इंजिन तयार होईल. आणि इंजिन तयार झाल्यानंतर जर समजा ते इंजिन गरम होत असेल तर आपण त्याला रिस्पॉन्सिबल असणार इथून जाताना 1000-2000 किलोमीटरपर्यंत. जर समजा इंजिनचं ऑइल कमी होत असेल 3-4 हजारच्या आतमध्ये तर आपण त्याला रिस्पॉन्सिबल असणार आहे. बाकी मालकांची इच्छा आहे, कारण मी नुसता एक पिस्टन बदलून ते काम करणार नाही आहे. कारण कधीच ग्राहक सांगत नसतात की आम्ही पैसे कमी दिले त्यामुळं काम आम्ही असं करून घेतलं. नेहमी सांगतात की त्या मेकॅनिककडे काम केलं आणि आज परत काम निघालं. समजून घेऊ शकताय तुम्ही लोक. चला, आता मी एस्टिमेट करणार आहे. इंजिन जोडतानाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, टायमिंग दाखवणार आहे. फोर्ड एस्पायर फार कॉम्प्लिकेटेड इंजिन आहे. बाकी बघू पुढं काय होतं ते.